नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये। चला तर मग अरे चालू करा रे चालू करा रे चलो काय हो बरे आता काय हो बरे आता काय हो बरे आता काय हो बरे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बाहेर देशातल्या मम्माज। खूप उच्छाद मांडलेला आहे या मम्माजनी। त्यातलीच ही एक मम्मा ही आहे आमची भारतातून युरोपमध्ये स्थायिक झालेली एक मम्मा। बिचारी मम्मा, खूप काही तिथे करावं लागतं। सारखे सारखे शॉर्ट्स बनवायला लागतात, सारखे सारखे रील्स बनवायला लागतात, नको त्या रेसिपी दाखवायला लागतात लोकांना, आणि रोजचं तिचं डेली रुटीन दाखवायला लागतं लोकांना, आणि मग व्हिडिओ एडिट करावा लागतो आणि तो पोस्ट करावा लागतो। किती स्ट्रगल आहे आमच्या या बाहेर देशातल्या मम्माजना। आणि चांगले 8 दिवस कॅम्पेनसाठी जाणार होती आणि त्यासाठी तिने भरपूर काही सामान घेतलं होतं, भरपूर म्हणजे भरपूरच घेतलं होतं। आणि मग आमचा भोपळा निघाला जंगलाकडे। चल रे भोपळ्या, टुणूक 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 टुणूक। आणि अख्खा दिवस प्रवास होता, त्याच्यामुळे कुठेच थांबायला मिळणार नव्हतं, म्हणून त्यांनी सोबत पराठे, काही सुका खाऊ असं घेतलं होतं। ते त्यांनी रस्त्यात खाल्लं आणि फायनली ते त्यांच्या डेस्टिनेशनवर पोहोचले। आणि मग तंबू ठोकला एकदाचा मम्मानी आणि त्यांच्या आहोंनी। खूप दमले होते तरी पण त्यांनी आपल्यासाठी जाऊन तिथे तंबू ठोकला आणि बसले तिथे। आणि गेल्या गेल्या चहा ठेवला, सामान काढलं नाही, मुंग्या होत्या ना तिकडे, मग परत ठेवलं आतमध्ये, परत काढलं चहासाठी। मग तिथे त्यांनी डोंगरांच्या किनाऱ्यावर खिचडी भात बनवला, दह्याची कढी आणि खिचडी भात डोंगराच्या किनाऱ्यावर बसून खाल्ला त्यांनी। आणि त्यांनी अक्षरशः तिथे त्यांनी भारतीय कुकर लावला होता, भारतीय कुकर, जो भारतीय कुकर भारतातला नाही, पण तिने लावला तिकडे, भारतीय कुकर लावला। आईचं मन होतं तिचं। मग मुलांसाठी जेवण पाहिजे, सगळं पाहिजे, खूप तिला मुलींबद्दल तिला खूप प्रेम आहे, म्हणून तिने जेवण बनवलं, मुलांना जेवू घातलं। आणि अशा प्रकारे त्यांचा पहिला दिवस सुफळ संपन्न झाला। आणि या मम्मानी सगळं नेलं होतं बार्बिक्यू करण्यासाठी, पनीर, दही, चटणी, ह्याव त्याव। पण पावसामुळे काहीच करता आले नाही, कारण पाऊस पडत होता तिकडे आणि खूप दमलेले देखील होते। मग सगळं आम्हाला फेकावं लागलं आणि टाकावं लागलं, आणि सगळं तिला फेकावं लागलं। अशी ती काही फेकत नाही, वाया घालवत नाही, पण आता काय करणार, पावसामुळे सगळंच वाया गेलं। आम्ही काही मज्जा करू शकलो नाही। आपण जिथे फिरायला जातो तिथे आपण वेदर चेक करून जावे, हे समजत नाही का? गुगल बाबा कशाला ठेवले आहेत, आपण कशाला आहेत आपल्याकडे, त्यासाठीच आहेत। आणि पुढे थोडेसे दमलो आहोत, नाही आम्ही काहीच दमलो नाही आहोत, आता आम्ही फार दमलो आहेत म्हणून जेवण केलं नाही, जेवण बनवलं नाही। मग फक्त आणि फक्त बॉलिवूडची गाणी कुठे शूट झाली आहेत, कोणत्या एरियात शूट झाले आहेत, आणि तिथे जाऊन आपण उत्तम आणि उत्तम असे रील्स बनवायचे आणि ते इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर त्याचे शॉर्ट करून टाकायचे। हा एकमेव उद्योग आमचा आहे आणि तो आम्ही करतो आहोत। त्याच्यात आम्ही दमतो खूप। कोणी सांगितले एवढे पायपीट करत जायला, आणि त्या लहान बाळांना घेऊन आपली चालते गाडी पार्क करायची पार्किंगमध्ये, फ्रीचं पार्किंग जिथे असतं तिथे आम्ही गाडी पार्क करतो। आणि जे चालायला सुरुवात करतो, म्हणजे मॅरेथॉनमध्ये पहिलीच येईल ही, ते चालतच असते। मुलींना घेऊन, त्या 2 छोट्या छोट्या बाळांना घेऊन चालते, नाही जेवायचा पत्ता, त्यांना काय भरवायचा पत्ता, काय त्यांना काय खायला द्यायचा पत्ता, काही नाही, फक्त आणि फक्त क्रॉसा खायचा, क्रॉसा आणि वेगवेगळ्या पद्धतीचे ब्रेड्स खायचे, बस। आणि ह्या बाई प्रत्येक वेळेला सांगतात की मैद्याचा वापर कमी करायचा, मैदा हेल्दी नसतो, असं पण ती बोलते। पण दर वेळेला काय खाल्लं तर क्रॉसा, चॉकलेट क्रॉसा आणि वेगवेगळ्या पद्धतीचे ब्रेड्स आणि कॅपिचिनो, आमचा कॅपिचिनो कॉफी, एवढंच असतं। ब्रेकफास्ट पण तोच, लंच पण तोच। मग डिनरला कुठेतरी शोधायचं इंडियन रेस्टॉरंट, नाही मिळालं की मग काय खाल्लं ते दाखवायचं नाही, म्हणजे पुन्हा तेच असणार, डिनरला पण तेच असणार। ये हसी वादियाँ, ये खुला आसमां, आ गए हम कहाँ उल्लू बनाने यहाँ। बस, लोकांना फक्त उल्लू बनवायची कामं चालू आहे। 1 दिवसाची ट्रिप होती, पण त्याच्यात त्यांनी 2 व्हिडिओ बनवलेत। मुलांचे कपडे तेच आहेत, तुमचे कपडे चेंज केलेत,
झूठ बोलो, बार बार झूठ बोलो, जो भी बोल सकते हैं सब झूठ बोलो, जहां भी बोल सकते हैं झूठ बोलो, जितनी बार बोल सकते हैं झूठ बोलो, किसी भी विषय पर बोलो तो सिर्फ और सिर्फ झूठ बोलो। एक ही काम, झूठ बोलो, झूठ बोलो, झूठ बोलो, बार बार बोलो, बार बार बोलो, बार बार बोलो, हर जगह पे बोलो और जोर जोर से बोलो। डायलॉग मारलाय तिथे। कसे आहात मंडळी? नवीन दिवसाची नवीन सुरुवात। टेकडीवरून खाली उतरल्यानंतर कपडे चेंज करून तुम्ही नवीन व्हिडिओ बनवला आहे, असं तुम्ही लोकांना मूर्ख बनवत जाऊ नका। एका दिवसाच्या याच्यात ना फक्त ब्रेकफास्ट केलाय आणि लंच तर नाहीच केला। डायरेक्ट तिथे त्या टेकडीवर गेले, तिथे तो पडलेला बर्फ बघून सारखे वाव स्नो, तिकडे स्नो आहे, वाव तिकडे स्नो आहे, चला 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 चला, आणि एक गाडं रील शूट केलं त्याच्यात, बस झालं। तेवढूशा बर्फासाठी त्या मुलींना तेवढं ती टेकडी चढवली आणि तेवढं त्यांना उतरवलं आणि तिथे वर जाऊन चिप्स खाल्ले आणि परत खाली उतरले, झालं। फक्त आणि फक्त रील्स काढण्यासाठी या मॅडमची एवढी धडपड असते। ते तर घरात पण करता येतात। त्या छोट्या बाळांना घेऊन एवढी पायपीट करून त्याच्यातून काही सिद्ध होत नाहीये। आणि त्या टेकडीवर जायला रस्ता देखील होता, पण एवढी पायपीट करून फक्त आणि फक्त फ्री पार्किंगसाठी मला वाटते ते घेऊन गेली त्या मुलींना। तिथे रस्ता होता, तिथे बसची पण सोय होती। जेवढं ती स्नो वाव स्नो वाव स्नो करत गेली होती, तेवढा तर स्नो आमच्या फ्रीजमध्ये असायचा, तो पण 1990 सालच्या फ्रीजमध्ये। आत्ताच्या फ्रीजमध्ये तो पण बर्फ मिळत नाही। काय ती उड्या मारत गेली होती तेवढ्या बर्फासाठी, आणि कशाला तेवढ्या बर्फासाठी उड्या मारत मारत जायचं एवढं? आम्ही काही थकलो नाही आहे, हो आम्ही काही दमलो नाही आहे, हो की नाही आम्ही काही दमलो नाही आहे, आणि एवढी धाप लागली होती तरी पण आम्ही काही दमलो नाही आहे, आणि गेली। आणि दरवेळेला तुम्ही भारतातले करन्सी आणि बाहेर देशातली करन्सी यामध्ये किती फरक आहे आणि किती खर्च होतो, आणि दरवेळेला रुपीज आणि तिकडची करन्सी कन्वर्ट करून दाखवू नका। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब देखील करा। धन्यवाद।